विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस VJNT मागासवर्गीय सेल आढावा बैठक संपन्न। सोलापूर दिनांक 24/5/2022 मंगळवार रोजी शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती मागासवर्गीय सेलचा कार्याचा आढावा बैठक पक्षाचे निरीक्षक शेखरदादा माने यांच्या उपस्थितीत व शहर अध्यक्ष भारतजी जाधव, प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ पवार यांच्या उपस्थितीत पार पडले। यावेळी शेखर माने यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने सोलापूर शहरात विमुक्त जाती व भटक्या जमातीची लोकसंख्या 25% वर असल्याने आपल्या समाजाच्या पक्षाच्या कडे वळेल त्या पक्षाचा विजय निश्चित आहे असे शेखर माने यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितले। आपण निष्ठावानपणे काम करण्याचे आदेश दिले, पक्ष तुम्हाला जरूर न्याय देणार। शहराध्यक्ष रुपेश कुमार भोसले यांनी प्रास्ताविकमध्ये शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी सेलच्या वतीने वेळोवेळी घेतलेले कार्यक्रम, मेळावे, आंदोलन याबाबत सविस्तरपणे पक्षाचे निरीक्षक समोर मांडले व सर्व पाहुण्यांचे सत्कार पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष युवराज सरोदे व शहर कार्याध्यक्ष मोहम्मद इंडिकर, प्रदेश सचिव संतोष भाऊ पवार यांचा सत्कार शहर अध्यक्ष रुपेश कुमार भोसले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शहर कार्याध्यक्ष मोहम्मद इंडिकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यकर्त्यांना शासकीय कमिटी व विमुक्त भटक्या समाजातील युवकांना वसंतराव नाईक महामंडळातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून लोकसभा अध्यक्ष लक्ष्मण भोसले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय सरोदे, शहर उपाध्यक्ष रेवणनाथ चव्हाण, शहर उपाध्यक्ष MK भागोजी, मच्छिंद्र भांडेकर, जिलानी शेख, मेहबूब शेख, शब्बीर पीरजादे, सौदागर देवघन, स्वप्नील भिसे, मारुती इगवे, रणजित भिसे, अनिल सरोदे, पै चौगुले, महेश मंजुळे, शिवा वाघमारे, साई मिसाळ, शंकर भोसले, शहरातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। नेमण्यासाठी अत्यंत जोखीमानं आम्हाला मदत केलं आणि आम्ही कार्यकर्ते निर्माण करण्याचं काम केलं। कार्यकर्ते नेमल्यानंतर किंवा पदाधिकारी नेमल्यानंतर आम्ही अध्यक्षांची परमिशन घेतली, कार्याध्यक्षांची परमिशन घेतली किंवा आम्हाला हे पदाधिकारी नेमायचे आहे, तुम्ही एकदा ह्या कार्यकर्त्यावर किंवा पदाधिकाऱ्यावर आपण एकदा नजर टाकावी आणि ते बरोबर आहे का पाहावं। त्यानंतर अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आम्हाला मान्यता दिली, आम्ही ते मान्यता परत प्रदेशाकडे पाठवली, प्रदेश अध्यक्ष आम्हाला ते मान्यता दिली। त्या मान्यतेनंतर आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन पदाधिकारी नियुक्ती केली कार्यकर्त्यांची नियुक्ती केल्यानंतर कार्यकर्ते कामाला लावण्याचं काम आमच्यावर होतं किंवा कार्यकर्ते नेमून फक्त बसण्यासाठी आपण कार्यकर्त्यांना पद दिलं नाही। प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादीचं काम करायचं, प्रत्येक आपल्या भागामध्ये शरद पवार साहेबांचा विचार पोचवण्याचं काम केलं पाहिजे आणि आपण राष्ट्रवादीचे कशा पद्धतीने कार्यकर्ते आपण पक्षामध्ये कशासाठी गेलो हे आम्ही सांगायचा त्यांना प्रयत्न केला। गेल्या 2.5 वर्षामध्ये साहेब VJNT सेल ज्यावेळेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून VJNTचा अध्यक्ष काय काम केलं मी त्याच्याबद्दल बोलत नाही, परंतु ज्यावेळेस माझी नियुक्ती झाली अध्यक्ष म्हणून, मी जेव्हा माझे पदाधिकारी नेमले, ह्या पदाधिकाऱ्याला घेऊन 2.5 वर्षामध्ये मी निश्चितपणे VJNT सेलला त्या खुर्चीला साजेर असं काम करण्याचं काम केलं। त्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी स्वतः आणि माझे सहकारी इंडिकर असू द्या किंवा आमचे युवराज सर्वात असू द्या, लक्ष्मण भोसले असू द्या, संजय सर्वात असू द्या, आमचे रेवणनाथ चव्हाण असू द्या, अनेक सर्व पदाधिकारी मला सहकार्य केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये VJNT सेलला प्रथम क्रमांक मिळवण्याचं मान आणि आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते पहिला सन्मान आम्ही VJNTला मिळवून दिला। त्याच्यानंतर परवाच साहेब आम्ही कोविडच्या या 2.5 वर्षा काळामध्ये राष्ट्रवादी VJNT सेल आरोग्याच्या बाबतीमध्ये, लोकांना अन्नदानाच्या बाबतीमध्ये, लोकांना जेवण देण्याच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी VJNT
दिसेल मागं न राहता 24 तास काम केल्यामुळे या ठिकाणी सन्मान करण्याचा मान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते कोविड काळात विजयंतीला सन्मानित करण्यात आलं. मोहम्मद इंडिकर आणि मी स्वतः अध्यक्ष आणि आमचे रेवणनाथ चव्हाण, संजय सर्वदे आम्ही या ठिकाणी चौघं जाऊन साहेबांच्या हातनं तो पुरस्कार, दुसरा पुरस्कार आम्ही स्वीकारला आणि राष्ट्रवादी विजयंती सेल महाराष्ट्र राज्यामध्ये सोलापूर शहरातील राष्ट्रवादी महाराष्ट्र राज्यामध्ये येण्याचं काम आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती आदरणीय महाराज जाधव संतराव पवार यांच्या शिफारशीवरून आमचे प्रदेश अध्यक्ष हिराजी राठोड यांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये माझी नियुक्ती केली. नियुक्ती झाल्यानंतर मी सोलापुरात साधारणतः प्रभागाच्या प्रत्येक नेत्यापर्यंत मी प्रभागाच्या प्रत्येक नेत्यामध्ये मी जाऊन कार्यकर्त्यांची मागणी केली. परंतु मला भारत जाधव संतोष भाऊ सोडून इतर कुठल्याही नेत्यांनी मला पदाधिकारी दिलं नाही. तरी मी जोखीम स्वीकारली आणि प्रत्येक प्रभागाचा दौरा केला. माझ्यासोबत कार्याध्यक्ष इंडिकर, लोकसभा अध्यक्ष लक्ष्मण भोसले, तसेच आमचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय सर्वदे यांनी आम्ही चौघजण आपल्या आपल्या प्रभागात आपल्या आपल्या भागामध्ये दौरा केला आणि कार्यकर्त्या राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते आणि पवारसाहेबांचे विचार मांडणारेच आम्ही कार्यकर्ते गोळा करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी आमची नियुक्ती झाल्यानंतर आम्हाला महिन्यामध्ये रेवणनाथ चव्हाण म्हणून आम्हाला ते सुद्धा भेटले. ते सध्या त्यांच्या समाजाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते देखील आम्हाला सहकार्य करून त्यांच्या काही प्रभागातल्या लोकांना आमच्याकडे सोपवण्याचं काम केलं किंवा आमच्याकडे नाव देण्याचं काम केलं आणि पदाधिकारी नेमण्यास आम्हाला मदत केली. त्यानंतर आमचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष युवराज सर्वदे, आम्ही ते सामाजिक कार्यकर्ते काम करत होते. कुठल्या पक्षाशी संबंधित नव्हते, परंतु आम्ही त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात, कुठल्याही पक्षात जाऊ नका, तुम्हाला कुठल्याही पक्षात न्याय मिळत नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा विचार आणि भटक्या समाजाला देणारा न्याय फक्त पवार साहेबच देऊ शकतात. म्हणून मी त्यांना विनंती केली आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये येण्यास भाग पाडलं आणि त्यांना त्यांचं ताकद पाहून, त्यांच्या सोलापुरातलं वजन पाहून, त्यांच्या प्रभागातलं वजन पाहून, त्यांचे काका सामाजिक कार्यकर्ते होते, त्यांचे काका महानगरपालिकेच्या निवडणूक लढवले आहेत, त्यामुळे त्यांना मी विनंती केली आणि ते पक्षात प्रवेश केले आणि त्यांना आपण पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षी निवडसाठी शिफारस करून त्यांना नियुक्ती केली. नियुक्ती केल्यानंतर त्यांनी देखील आम्हाला आमच्या सोलापुरात कार्यकर्ते नेमण्यासाठी अत्यंत जोखीमानं आम्हाला मदत केलं आणि आम्ही कार्यकर्ते निर्माण करण्याचं काम केलं. कार्यकर्ते नेमल्यानंतर किंवा पदाधिकारी नेमल्यानंतर आम्ही अध्यक्षांची परमिशन घेतली, कार्याध्यक्षांची परमिशन घेतली किंवा आम्हाला हे पदाधिकारी नेमायचे आहे. तुम्ही एकदा ह्या कार्यकर्त्यावर किंवा पदाधिकाऱ्यावर आपण एकदा नजर टाकावी आणि ते बरोबर आहे का पाहावं. कारण राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.